देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक. आज सकाळी 11 वाजता मतदान. भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसचे के सुरेश यांच्यात चुरस. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांची घोषणा. आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातल्या नेत्यांना आदेश. वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सरकारची रणनीती. विधान परिषद निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा. मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघाची आज निवडणूक. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान. महायुती आणि महाविकास आघाडीची रस्सीखेच. अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही. बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई लोहमार्ग खात्याचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित. प्रशासकीय प्रक्रियेत दिरंगाई केल्याचा ठपका. जरांगे पाटलांकडून पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत. दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुक्तता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.